कागद ही बहुउपयोगी वस्तू आहे जी सुमारे 2000 वर्षांपासून आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहे. औद्योगिक तसंच निर्मिती प्रक्रियेपासून लिखाणापर्यंत याचा उपयोग केला जातो. जगात होणाऱ्या एकूण कागद उत्पादनामध्ये भारतीय कागद उत्पादन उद्योगाचा वाटा 1.6% इतका आहे. भारतात एकूण 720 कागद गिरणी आहेत. यामध्ये 153 लाख टन इतके वार्षिक उत्पादन होते. त्याकरिता 52 GJ टन सरासरी ऊर्जा खर्च होते. मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाबरोबरच ऊर्जेची बचतही आवश्यक होते. All these I attribute to the excellent PAT scheme that was announced by the government. या सर्वांचं श्रेय सरकारनं आणलेल्या उत्कृष्ट पॅट योजनेला मी देतो. या योजनेनं खऱ्या अर्थानं अधिक ऊर्जा कुशल बनवण्यामध्ये मदत केलेली आहे. हे क्षेत्र ऊर्जेच्या अधिक वापराबाबत चिंतित नव्हतं असं नव्हे, पण पॅट योजनेनं याकडे लक्ष वेधलं गेलं आणि या क्षेत्राला पॅट योजनेकडे दैनंदिन स्तरावर लक्ष द्यावं लागेल. आपल्याला हे माहिती आहे का की 0.119 मिलियन टन ऊर्जा बचतीचं उद्दिष्ट असताना देखील या क्षेत्रानं 0.289 मिलियन टन ऊर्जेची अलीकडे बचत केली. याचा अर्थ हा होतो की ही बचत ऊर्जेचा अधिक वापर करण्यामुळे 31 लगदा आणि कागद क्षेत्रांसाठी निर्धारित करण्यात आलेल्या उद्दिष्टांपेक्षा तब्बल 143% जास्त आहे. वास्तविक पाहता उद्दिष्ट निर्धारित करण्यात आल्यानंतर डीसीच्या विशिष्ट ऊर्जा वापरात वर्षाच्या प्रारंभापेक्षा वर्षाच्या अखेरीस सुमारे 19% घट झाली. कामगिरी, पूर्तता आणि व्यापार नामक अभिनव योजनेमुळे हे शक्य झालं आहे. 2012 या वर्षामध्ये ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोतर्फे पॅट सुरू करण्यात आलं होतं. हे पॅट आता उद्योगांसाठीची ऊर्जा कार्यक्षमता उच्च स्तरावर घेऊन जात आहे. या योजनेच्या अंतर्गत ऊर्जेचा अधिक वापर करणारे जे उद्योग सरकारनं निर्धारित केलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेची बचत करतील त्या उद्योगांना ऊर्जा मंत्रालयानं जारी केलेले ऊर्जा प्रमाणपत्र ऊर्जा बचतीचं उद्दिष्ट गाठू न शकणाऱ्या उद्योगांना विक्रीची परवानगी असेल. पॅट योजना 3 वर्षांकरिता लागू करण्यात येत आहे. यामध्ये ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होणाऱ्या 8 क्षेत्रांचा समावेश आहे. कागद आणि लगदा उद्योग अशा क्षेत्रांपैकी एक आहे ज्यामध्ये त्यांच्याच डीसीजना गुंतवणूक केलेली आहे. या क्षेत्रांनी नवीन तंत्रज्ञान वापरलं, बचतीचं उद्दिष्ट गाठलं आणि आपलं क्षेत्र अधिक ऊर्जा कुशल बनवण्यात त्यामुळे मदत झाली. All our engineers and all our operators they continuously focused on energy conservation ideas. आमचे सर्व इंजिनियर आणि ऑपरेटर यांनी निरंतर ऊर्जा संरक्षणावर लक्ष केंद्रित केलं आहे. यामध्ये सुधारणा करण्याकरिता त्यांनी काही छोटे छोटे बदल केले आहेत. हे जे काही बदल झाले आहेत त्याचा परिणाम स्वरूप सर्व मिलमध्ये ऊर्जेची बचत झालेली आहे आणि आम्ही पॅटच्या पहिल्या टप्प्यामध्ये दिलेले उद्दिष्ट गाठू शकलो आहे. फ्युएल स्विच आणि हीट रिकव्हरी सिस्टीम तसंच PV सिस्टीम ऑप्टिमायझेशन, एखाद्या पेपर मशीनमध्ये टर्बो ब्लोअर इन्सुलेशन आणि LPGला हटवणं यासारख्या काही योजनांचा यामध्ये समावेश आहे. या उपायांमुळे आम्ही ऊर्जेचा उपयोग प्रतिदिवस 80 किलो इतका कमी करण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत. म्हणजे आम्ही दिवसाला 80 किलो LPGची बचत केली आहे. एका टर्बाईनमध्ये हीट रिकव्हरी प्रोसेसच्या माध्यमातून आम्ही सुमारे प्रतिवर्षी 140 लाख इतकी बचत केली आहे. स्टेपर यंत्रामध्ये बदल करून आम्ही 1.5 टन चुन्याची बचत केली. ही योजना उद्योगांना केवळ ऊर्जा बचतीच्या पुढाकारामध्ये मुद्रीकरणाचे फायदे समजून सांगण्यात यशस्वी ठरलेली नाही, तर त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे ऊर्जेचा वापर करताना कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी व्हावं यासाठी प्रोत्साहन देत आहे. पॅट चक्र 1च्या अंतर्गत 0.5 मिलियन टन कोळशाची बचत झाली. एकट्या या क्षेत्रानं कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन 4% कमी केलं आहे. हे सर्व उपाय जलवायू परिवर्तनाबाबत भारत अधिक जबाबदारीनं पावलं उचलत असल्याचे सूचक आहेत. मानव समूहानं नैसर्गिक संसाधनांचा वापर आवश्यकतेपेक्षा अधिक केला आहे. यामुळे जागतिक तापमान आणि जलवायू परिवर्तनाची समस्या वाढली आहे. जगासमोर आज ही सर्वात मोठी आव्हानं आहेत. यामुळे आपलं अस्तित्व धोक्यात आलं आहे. जलवायू परिवर्तनासंदर्भात राष्ट्रीय कार्य योजना लागू करून भारताने या समस्येचा सामना करण्याकरिता पहिलं पाऊल टाकलं आहे. वर्तमान स्थितीमध्ये NCCPच्या अंतर्गत 8 मिशन सुरू केली आहेत. ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्याकरता राष्ट्रीय मिशन त्यापैकी एक आहे. कामगिरी, पूर्तता आणि व्यापार म्हणजेच
पॅट ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्याकरिता राष्ट्रीय मिशनपैकी एक आहे. राष्ट्राची ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्याकरिता पॅटसह ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो NMEE सुचवलेल्या गोष्टींवर आता अग्रेसर होत आहे.